हो झालं. आपलं बेसमेंट झाले का ना म्हणून. हा तुझी बोल ना गं. अरे दीदी मी गावाला होते म्हणून नाही लग्नाला गेली. हो मैत्रिणीने लग्न, अरे मैत्रिणीने लग्न केलं बाई ते चांगलं झालं तुझं एकदम. अरे तुला सांगते काय करत माहिती का, ही येडी एक नंबरची किती म्हणत होती हे होते होते नको नको म्हणत होती सगळ्या स्थळांना. मग हे स्थळ ना अचानक आलं की मुली सांगू नको कोणाला. तिने मला दाखवलं तर मग मुलगा सेम दोघं जण एकदम बोलून गेलो. आणि मंत्रालयात आहे ना ह्याच्यामध्ये कामाला येतो, फॉरेस्ट ऑफिसर येतो, हायर पोस्टला आहे त्याचं पुण्या. अगं छापत असेल नाही मग छापत नाही तुला आयुष्य काय आपल्याला आयुष्य असं करायचं नाही आहे. एवढं स्थळांना नाही म्हणजे की तू ब्राह्मण आहे, ब्राह्मणामध्ये सगळी ती पोरं कसली पण निघतात. मग हा पण ब्राह्मणच आहे, त्याला वडील नाही आई नाण्या घरी असते आणि चांगल्या पगार त्याला 3 BHK फ्लॅट पुण्यात, बहीण वगैरे कोण नाही कुठं एक आहे. आणि समोरच 2 BHK फ्लॅट आहे आणि 1 BHK त्यांनी घेतलेले फ्लॅट 5 फ्लॅट आहे त्याचे. आणि हिला काय माहिती आपलं आला तो ते कोणी मला भेटवायचं त्या दिवशी बसवायला आले ड्रेस खाली, तर मी त्याची गाडी बघितली. स्कॉडाची नवीन गाडी आता तुझी आता 35 लाखाची येते, हिला काय माहीतच नाही नाही म्हणत होती या स्थळाला. चांगलं केलं पोराने लग्न, हे सोनं बिनं केलं वगैरे सगळं आणि मनासारखं सगळं म्हणजे शॉपिंग वगैरे हा मी तुला ते केलं तर चांगलं करायचं, ते भिकायला तर करायचं नाही बाबा. कमवतेच म्हणून असं नाही, नाहीच कशी कमवत नाही ना तरी चालेल, पण बाकी सगळ्या गोष्टी तुला चांगला